जय भवानी तरुण मंडळ आयोजित शिव फुले शाहू आंबेडकर लोकमान्य व्याख्यानमालेतील आजचं पहिलं व्याख्यान. आजच्या या पहिल्या व्याख्यानाचे अध्यक्ष माडगुळकर साहेब, पिंपरी चिंचवडमधली आमची राम लक्ष्मणाची जोडी मानवभाऊ कांबळे मारुतीभाऊ, सर्व गणमान्य व्यक्ती ज्यांनी निवेदन केलं ते राजेंद्रजी घावटे. नाव आता खरंच सगळ्यांची घेत नाही, उशीर झाला, माझ्याचमुळे झालाय, त्याच्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त करतो. या व्याख्यानमालेत येण्याची माझी ही 4वी-5वी पण वेळ असेल माहित नाही. मी सहसा मारुती भाऊंना सांगितलेलं आहे की मला नाईट वॉचमनच्या भूमिकेत ठेवा, कोणी आलं नाही बॅट्समन तर मी आहे. पण यावेळेला सुरुवातच माझ्यापासून होते. थोडं माझंही प्रमोशन केलं मारुती भाऊंना. ते प्रेमापोटी बोलवतात. मानव भाऊंचं आणि मारुती भाऊंचं प्रेम हे मला इतकं आणत राहिलेलं आहे या भागामध्ये. आणि मगाशी येताना मानव भाऊंनी आठवण पण करून दिली. ती पावसातली ऐतिहासिक सभा मला आठवली पिंपरीची, आणि त्यानंतर लोकसभेला इतिहास घडला महाराष्ट्रात. या व्याख्यानाची सुरुवात मी पहलगाममध्ये आपले जे भारतीय तुमचे माझे लोक जे दहशतवादी हल्ल्याला बळी पडले त्यांना श्रद्धांजली वाहून करतो. भारताने काल अत्यंत नियंत्रितपणे आणि अत्यंत स्ट्रॅटेजिक, ज्याला असं म्हणता येईल, असे 9 तळांवर हल्ले पण केलेले आहे. आणि या सगळ्या हे उत्तर देणं फार गरजेचं होतं. कारण जर पर्यटक मारले जात असतील, निष्पाप लोक मारले जात असतील, तर ह्या उत्तराची गरज होती. पाकिस्तानला हे उत्तर देणं आवश्यक होतं. अतिरेक्यांचे तळ उद्ध्वस्त केले पाहिजेत, त्यांना धडाही शिकवला पाहिजे. पण मी अशी आशा करतो की या सर्वातून एक विनाशकारी युद्ध उभं राहणार नाही, अशी मी आशा करतो. आणि मला खात्री की जगभरातले नेते आणि जगभरातल्या संघटना, युनो सारख्या संघटना, ह्या गोष्टी तिथपर्यंत जाऊ देणार नाहीत अशी मला खात्री. त्याचं कारण की युद्धज्वर जरी वाढलेला असला तरी युद्धात फार काही कोणाचं कल्याण झाल्याचा इतिहास नाही. धडा शिकवणं हे अगदीच योग्य, ते असायलाच पाहिजे. पण त्याची परिणती सार्वत्रिक युद्धात होणं हे महागाईला आमंत्रण, हे अनेक गोष्टींना आमंत्रण होईल. आणि म्हणून मी अशी आशा करतो की पाकिस्तानची बुद्धी जागेवर राहील आणि यापुढे काही आगळीक न करता. हे खरं आहे की मगाशी घावटेजींनी सांगितलं की दहशतवादाला धर्म असतो. मी त्याच्या पुढे म्हणतो, दहशतवादाला धर्मच असतो. या जगात विज्ञानाने कधीही दहशत केलेली नाही. गॅलिलिओनी असा शोध लावला की सूर्याच्या भोवती सगळं, पृथ्वीच्या भोवती सूर्य फिरतो. त्याला त्याच्या पुढे येणाऱ्यांनी शह दिला कोपर्निकसनी, आणि त्यांनी सांगितलं की नाही, पृथ्वीच्याच भोवती, सूर्याच्याच भोवती पृथ्वी फिरते. पण याचा अर्थ गॅलिलिओच्या शिष्यांनी कोपर्निकसवर हल्ला केला नाही की आता आम्ही तुला संपूर्णच टाकतो, तू आमच्या मताच्या विरोधात मत मांडलं म्हणून. हे झालेलं नाही. या जगात जो दहशतवाद झाला त्याला बहुतांशी वेळा कारण हा धर्म आहे. ही गोष्ट अगदी बरोबर आहे. युरोपमध्ये धर्माने जेवढे रक्ताचे पाट वाहिले तेवढे कुठेही वाहिले नाही, ही खरी गोष्ट आहे. ही आकडेवारी आहे. आखातात तेच घडलं, भारतातही तेच घडलं, सर्वत्र ते घडलेलं आहे. तेव्हा दहशतवाद आणि धर्म याचा संबंध काय, असं जर आमच्या घावटेजींना प्रश्न असेल की धर्म हा बहुतेक वेळा दहशतवादाचा बाप असतो, हे त्याचं उत्तर आहे. विज्ञान आणि माणसं नाही मारले. युरोप जसजसा विज्ञानाकडे सरकला तिथल्या धार्मिक लढाया बंद झाल्या. आज युरोपमध्ये, खास करून ज्याला स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज, वरच्या उत्तरेच्या देश आपण म्हणतो, तिथे अनेक चर्चेस हे आता शाळांमध्ये, महाविद्यालयांमध्ये कन्व्हर्ट होत आहेत. कारण चर्चेसमध्ये लोक जात नाहीयेत. तिथे विज्ञान आणि धर्माची अवकाश तो घेतला आणि एक प्रगत समाज. शेवटी निवड आपली आहे. आपल्याला आपली बरोबरी पाश्चिमात्य देशांशी करायची का पाकिस्तानशी करायची, हा आपल्या समोरचा प्रश्न आहे. आणि त्याचं उत्तर आपल्याला द्यायचं आहे की आपल्याला नेमकं काय करायचं, आपल्याला कोणासोबत जायचं. ते उत्तर महात्मा गांधींनी फार पूर्वी दिलं. आणि गांधीजींच्या वरती बोलण्याचं कारण असं
गेले काही दिवस मी गांधी आणि आंबेडकर हे दोनच बहुतेक विषय बोलतो. त्यातूनही गांधींचं अशासाठी की आता अहिंसा आणि सत्य हे कधी नाही त्याची गरज आता भासायला लागली की ते एक मूल्य म्हणून आता कळून घेण्याची वेळ आली. गांधीजींच्या बद्दल बोलण्याचा अजून एक फायदा असतो, ते म्हणजे एखादा शब्द जर चुकून गेला तर मारायला कोणी येत नाही. या माणसाच्या मागे त्याची जात नाही, या माणसाच्या मागे त्याचा धर्म नाही, या माणसाच्या मागे कोणी नाही. कदाचित काही दिवसांपूर्वीपर्यंत कुसुमाग्रजांनी म्हणलं तसं सरकारी कार्यालयाच्या भिंती होत्या, त्याही आता नाहीत. गांधींवर बोलणं हे त्यामुळे सगळ्यात सेफेस्ट, सगळ्यात सुरक्षित. काही होत नाही गांधी. कोणीतरी सांगलीचे गुरुजी त्यांच्या आई बहिणीपर्यंत पोहोचतात, गांधींच्या, गांधी घराण्यातल्या बायकांची म्हणजे महात्मा गांधींच्या घराण्यातल्या बायकांपर्यंत पोहोचतात. पण 10 जण तक्रार नोंदवतात. त्यात एक तुषार गांधी असतात, त्यांचे पण, त्यात एक मी असतो, असीम असतो. 10 लोकांचे पुढे गांधी राष्ट्रपिता आहेत का नाही याची चर्चा चालते. गांधी कशावरून राष्ट्रपिता? ज्यांना ज्यांना हा प्रश्न पडतो ते जेव्हा इटलीमध्ये, फ्रान्समध्ये, जर्मनीत जातात, तिथे तुम्हाला पर्यटक म्हणून विचारतात यू आर फ्रॉम हेअर, आणि इंडिया म्हणल्यावर म्हणतात ओ गांधी. 1 लाखाच्या वर पुस्तकं या माणसावर लिहिली गेली जगभरात. गांधी हे अद्भुत गारुड आहे. भल्या भल्या पत्रकारांना ते पडलेलं आहे. गांधींच्यावर सिनेमे तिकडे निघाले. इथल्या कोणी दिग्दर्शकाचं नाही ते काम, ते त्यांचंच काम आहे. रिचर्ड ॲटनबरोच काम होतं ते. आणि याची सतत जाणीव व्हायला लागली मानवभाऊ गेल्या 5-7 वर्षांमध्ये की या देशाचं सगळ्यात नुकसान जर कुठं झालं ते गांधी आंबेडकर समन्वय करण्यात आम्ही कमी पडलो, त्यातून झालं. आणि म्हणून मला असं वाटलं, माझा तो विचार त्याच्या पुढचा आहे मानवभाऊ. मला 14 एप्रिलला गांधींवर बोलायचं आहे आणि 2 ऑक्टोबरला बाबासाहेबांवर बोलायचं आहे असं मला वाटतं. 14 एप्रिलला जे लोक येतात ते बाबासाहेबांचे चाहते असतात, त्यांना बाबासाहेब माहितीच असतात, त्यांच्यासमोर आता गांधी सांगितलं पाहिजे. आणि 2 ऑक्टोबरला जे येतात ते गांधींचेच चाहते असतात, त्यांना गांधी माहिती असतात, त्यांच्यासमोर बाबासाहेब सांगितलं. असा एक आता वेगळा थोडा समन्वय करायची वेळ आलेली आहे. आज मी काही राजकीय बोलणार नाही. आता जर युद्ध झालंच तर माझी जी सार्वजनिक भूमिका ती सरकारला पाठिंबा देण्याची आहे. राजकारणावर बोलायचा आता हा प्रसंग नाही, मी ते बोलणार नाही. मी बोलून बोलून कंटाळलो होतं. ही माझी विधानसभेच्या प्रचारानंतरची पहिली सभा आहे. 6 महिन्यात मी पहिल्यांदा पुन्हा बोलतोय. सीमा गुट्टे आमच्या इथे साक्षीदार आहेत, त्या अनेक सभांना त्या होत्या, काँग्रेसच्या सक्रिय कार्यकर्त्या. आता राजकीय बोलायचं नाही. आता गांधी मांडायचे, आता नेहरू मांडायचे, आता पटेल मांडायचे, आता बाबासाहेब मांडायचे, आता मौलाना आझाद मांडायचे. आणि शेवटचा एक प्रयत्न करून पाहायचा असं माझ्यासारख्यांना वाटतं. गांधीजींची जी पार्श्वभूमी कौटुंबिक, पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की गांधी हा एक अतिशय चांगला हिंदू आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. विनोबांनी व्याख्या केली, हिंसेपासून दूर राहतो तो हिंदू, ती कदाचित गांधींकडे पाहून केली असेल. गांधी राम भक्त आहेत, गांधींचा राम वेगळा आहे. गांधींनी हिंदू धर्म देवळातून प्रार्थना स्तबेत आणलेला आहे. सामूहिक प्रार्थना हिंदू धर्माचा कधीच भाग नव्हती. हिंदू धर्माचा सगळा जोर हा वैयक्तिक मोक्षावर आहे. मी देवीच्या दर्शनाला जाईल, मी हनुमानाच्या दर्शनाला जाईल, मी तिथे हनुमानाचा भक्त, देवीचा भक्त, मी समाज म्हणून नाही. गांधींनी पहिल्यांदा हिंदू धर्मात सामूहिक प्रार्थना आणली. आणि ते करताना गांधींनी हिंदू धर्मातून ब्राह्मण्य वजा केलं. गांधी म्हणाले की कशाला पुजाऱ्याला दक्षिणा द्यायची, आपण आपल्याजवळ पैसे नाही, आपण सामुदायिक सभा करू. त्या सभा केल्या आणि त्याच तशाच एका सभेत त्यांचा घात झाला. आणि तोही एका अशा हिंदू म्हणवणाऱ्याने केला ज्यांनी प्रार्थनेला जाणाऱ्या एका निशस्त्र हिंदूला मारलं. प्रार्थना करू तरी दिली असती तरी बरं झालं असतं, पण ते नाही केलं. धर्माचं हे वैशिष्ट्य आहे, हे खास वैशिष्ट्य आहे. जी माणसं धार्मिक असतात ना, ती माणसं आध्यात्मिक नसतात. आणि त्यांचा धर्म हा पॉलिटिकल धर्म असतो, राजकीय धर्म असतो, त्याचा व्यक्तिगत जीवनाशी काही संबंध नसतो.
व्यक्तिगत जीवनात किती धर्म पाळतात हे म्हणलं तो अभावाने तुम्हाला दिसेल. पण गांधी मांडताना गांधीची कौटुंबिक पार्श्वभूमी हे वैष्णवपंथीय असं घराणं आहे, अतिशय कर्मठ घराणं आहे. आणि गांधींनी आईला वचन जे दिलं आफ्रिकेला जाताना ते मी मांसाहार करणार नाही, दारू पिणार नाही वगैरे वचन दिलं. गांधी कर्मठ घरातले, गांधी चातुर्वर्ण्य मांडणारे आहेत पहिले काही दिवस. पण तेच गांधी एवढे परिवर्तनीय होणार आहेत की एका क्षणी त्यांनी सांगितलं की आता वधू आणि वर यापैकी तथाकथित म्हणायचं, आता अस्पृश्य कोणी नाही, घटनेने अस्पृश्यता संपवली, पण तथाकथित अस्पृश्य जर असेल तरच मी त्या लग्नाला येईन असं सांगणारे गांधीजी. प्यारेलालजींनी एक फार सुंदर किस्सा त्यांच्या आत्मचरित्रात लिहून ठेवला. बाबासाहेबांचं जे दुसरं लग्न झालं माईसाहेबांबरोबर ते गांधीजी गेल्यानंतर झालं. आणि प्यारेलालजी असं म्हणतात की मी रस्त्याने चाललो होतो आणि बाबासाहेब लग्न करून हे दोघं जण कारमधून जात होते. मी दिसलो आणि बाबासाहेबांनी गाडी थांबवली. बाबासाहेब गाडीच्या खाली उतरून मला म्हणाले की प्यारेलालजी, जर आज बापू असते तर ते माझ्या या लग्नाला नक्की आले असते, त्याचं कारण हे लग्न त्यांच्या अटीत बसणार होतं. आपल्याला आजकाल प्रेमाच्या कथा सांगितल्या जात नाहीत, व्हॉट्सअपवरून फक्त द्वेष पसरवला जातो गांधी विरुद्ध. मी त्याच्यावर येईल थोडं नंतरच्या. पण मुख्यतः सांगायचं असं की एका धार्मिक पगडा असलेल्या घरातला माणूस, काही गोष्टी फार इंटरेस्टिंग असतात त्या आपल्याला माहिती नसतात बरेचदा. गांधी आणि जिना हे एकाच प्रांतातले हे आपल्याला बरेच जणांना माहिती नसतं. जिनांचं जे गाव आहे ते गांधींच्या गावापासून 94 किलोमीटरवर आहे. आणि जिना हे सुरुवातीच्या काळात नास्तिक होते. जिना मुद्दाम मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावत म्हणून शुक्रवारी मांसाहार करत होते, म्हणजे काय सुअर खात होते. असे हे जिना यांचं आणि त्यांचं गाव 94 किलोमीटर दूर. जिनांचे आजोबा, त्यांचं नाव आपल्याला माहिती आहे का? जिनाच्या आजोबाचं नाव, त्यांचं नाव आहे पुंजा गोकुलदास मेघजी हे नाव आहे त्यांचं. जिनाचे आजोबा हिंदू होते, काही कारणाने त्यांना धर्म बहिष्कृत केलं, ते मुसलमान झाले आणि तिथून ते आपल्याला माहिती. जिनाची आजी वैष्णवपंथी होती, जिनाची आई सुद्धा वैष्णवपंथी होती, हेही पुन्हा सांगायला पाहिजे. वेगळं असतं सगळं हे. आपल्याला जे आपल्या समोर असतं त्यापेक्षा आणखी पण काही काही वेगळ्या गोष्टी असतात. आणि हे जिना सुखाने गेले होते एकदाचे कुठंतरी लंडनमध्ये निघून की आता काय मला भारतीय राजकारणात राहायचं. पण भारताचा योग वाईट होता, ते परत आले. इथे पत्रकार मित्र आमचे बसलेले आहेत, ते परत यायला पत्रकार एक कारण झालं. लंडनमध्ये पत्त्याच्या क्लबमध्ये जिना पत्ते खेळत होते आणि भारतीय पत्रकार आमचा तो तिथे गेला. आणि जिनाने विचारलं की क्या कहते हैं तुम्हारे नेहरू. त्यांनी म्हणलं की काढी टाकली. यांनी म्हणलं की नेहरू कहते अब जिना का कुछ नहीं रहा, वो तो खत्म हो गया. असं लिहिलंय 2-3 लोकांनी की जिनाने तिथल्या तिथे पत्ते हाताच्या खाली टाकले आणि तो म्हणला आता मी भारतात येतो ना, आता मी बघतो. पुढचा इतिहास सगळं आपल्याला माहिती. मुद्दा एवढाच की एका मोंढवाणी या घरात, कर्मठ घरात जन्मलेले गांधी बदलत 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 इतके बदलत गेले की तुम्हाला पहिले गांधी आणि शेवटच्याचा काही मेळच लावता. गांधी आफ्रिकेत गेले 1893 साली, 69चा त्यांचा जन्म, आणि इथून ते तिकडे गेले. आफ्रिकेत गांधी व्यवसाय करण्यासाठी गेले होते. एक त्यांचे दादोमिया म्हणून क्लायंट होते, त्यांनी सांगितलं की आफ्रिकेत या चांगला व्यवसाय, आपण तिथे बॅरिस्टर झालेच होते, तिथे जाऊन बॅरिस्टर की करावी असा त्यांचा विचार. ही सगळी माणसं, मी इथेच म्हणालो होतो की सगळेच राष्ट्रीय नेते आपले अत्यंत वेगळ्या पातळीचे होते. खऱ्या पदव्या असलेले लोक होते, कोणी बॅरिस्टर होता, कोणी काय होता. आणि गांधी तिथे गेले. तिथे गेल्यानंतर पहिल्याच काही दिवसात त्यांना अनुभव आला. आपल्याला ती कथा माहिती आहे, एका स्टेशनवर त्यांना धक्का मारून गाडीतून खाली उतरवलं की तो कुली. तिथल्या भारतीय लोकांना ते कुली म्हणायचे. गोरे लोक म्हणजे महान, काळे सगळे कनिष्ठ, आणि भारतीय असेल तर मग अजूनच. आणि जाणार मुख्यतः मजूर भारतीय. त्यांच्यावर अनेक बंधनं होती. परवाना शिवाय फिरायचं नाही, म्हणजे त्यांना सतत सरकारचा परवाना जवळ बाळगायला लागायचा. काही रस्ते भारतीयांसाठी बंद होते, तिथे त्यांनी जायचं नाही. कुली लोकांनी त्यांना कुली म्हणायचे, म्हणजे सगळेच मजूर. आणि गांधी सांगत होते की मी बॅरिस्टर आहे, माझ्याकडे फर्स्ट क्लासचं तिकीट आहे. आणि त्यांना ते ढकलून दिलं त्या रात्री, थंडीची ती रात्र आपल्याला माहिती. तिथून ती गांधीजींची सुरुवात आहे.
कोणीतरी असं म्हणालं की आम्ही एक बॅरिस्टर पाठवला होता आणि साऊथ आफ्रिकेने आम्हाला महात्मा परत दिला, असं कोणीतरी म्हणालं. गांधी साऊथ आफ्रिकेमध्ये 22 वर्ष होते. 1893 ते गेले आणि 1915 परत आले. अशी एकूण 22 वर्ष हा माणूस तिथे आहे. आणि रेल्वेतून ढकलून दिल्याच्या दुसऱ्या दिवशी सत्याग्रह सुरू झालेला आहे. तिथल्या भारतीयांना त्यांनी संघटित केलं. ही या लोकांची गंमत वाटते मला. ही माणसं कसं काय संग्रह करत असतील? गांधी, आंबेडकर ही माणसं कुठलीही साधनं नसताना लाखो लोकांचा संग्रह कशी करू शकली, हे आजच्या काळात तो चमत्कार वाटतो. व्हॉट्सअपवर मेसेज पाठवलं तर सोसायटीचे 5 लोक पण येत नाहीत आपल्या, तिथे ही माणसं लाखोंना गोळा करू शकतो. ती ताकद होती. गांधींच्या व्यक्तिमत्वात काही नव्हतं. गांधींचा आवाज अत्यंत किरकिरा होता, दात पडलेले होते, तोंडाचं बोळकं होतं, आवाज नीट शेवटच्या माणसांपर्यंत पोहोचायचा नाही. गांधी उत्तम वक्ता नव्हते. गांधींच्या सभा गाजल्या असं कधी लिहिलेलं नाही. गांधी फार मोजकच बोलायचे, निवडक बोलायचे. पण ते जे बोलतायत ते वागतायत आणि ते खरं आहे हे लोकांना माहिती असायचं, म्हणून त्याला किंमत होती. जी नैतिक वजन जे गांधींचं होतं भारतावर, त्या नैतिक वजनाचं गारूड हे आज पण चालू आहे. आजही ते गारूड चालू आहे. बाकी गांधींमध्ये विशेष काय नव्हतं. साधा माणूस होता. काहीच नव्हतं विशेष. व्यक्तिमत्व म्हणून काही नव्हतं. अत्यंत घाबरणारा वकील. सरदार पटेल 4 वर्ष सिनियर होते गांधींना. आणि खटला जेव्हा गांधी नवे आले तेव्हा सरदार पटेल आणि त्यांचे मित्र तिथे ऐकायला आले की ये नया बॅरिस्टर आया है, कोई पोरबंदर का देखते है काय. सरदार पटेल फार मोठी प्रॅक्टिस होती त्यांची. गोध्रा या गावात ते प्रॅक्टिस करायचे. गोध्रा नंतर वेगळ्याच कारणाने गाजलं. पण सरदार अतिशय उंची राहायचे. अतिशय सरदारांची फीस त्या काळातही हजारोच्या घरात होती. आणि सरदार अतिशय श्रीमंतीत राहायचे. सरदार पाईप ओढायचे, सरदार बिलियर्ड्स खेळायचे, सरदार सूट बूट, म्हणजे वेगळं होतं. आणि त्या पहिल्या खटल्यात गांधींची ततपप झाली. गांधींना काही सुचना गांधीजींना बोलायला. आणि ते अत्यंत अपमानितून गर्भगडीतून गांधीजी कोर्टाच्या बाहेर निघाले. सरदार पटेलांनी शेरा मारला, अरे ये तो भगोडा बॅरिस्टर निकला. सरदार पटेलांनी लिहिले की पुढच्या 6 महिन्यात हा भगोडा बॅरिस्टर माझा नेता कसा झाला हे मलाही कळलं नाही. आणि त्यांनी माझ्या अंगावरची उंची वस्त्र काढून मला खादीचा पेहराव कधी चढवला ते मलाही. फार मोठी माणसं, फार मोठी माणसं. काय सरदारांचं सांगायचं, काय माणूस होता. गांधीजी सरदारांना अहिंसेचा हिंसक प्रचारक म्हणायचे. अहिंसा हे मूल्य सरदारांमध्ये, आजचे सरदार जे आपल्या समोर येतात ते सरदार नाही आहेत तसे, ते पळवलेले सरदार आहेत. भगायू सरदार आहे. खरे सरदार वेगळे आहेत. खरे सरदार ते आहेत जे आपल्याला सांगितलेच झालं नाही. दुर्दैवाने काँग्रेसने पण ते कधी सांगायचा प्रयत्न केला नाही. खरे सरदार ते ज्यांनी सांगितलं होतं दादागिरी करून की ज्या वेळी मी आश्रमात असेल तेव्हा गांधींची सगळी सेवा करण्याचा पहिला हक्क माझा असेल, हे सांगणारे सरदार आहेत. 4 वर्ष सिनियर आहेत सरदार, पण ते हे सांगतात. सरदार हा एक माणूस इतिहासात आहे जो म्हणला की आय विल बी देअर वेअर बापू विल कीप मी. मी तिथेच राहीन जिथे गांधीजी मला सांगतील आणि मी तिथे तोपर्यंतच राहतील जेवढे दिवस गांधी मला सांगतील. गांधींच्या हत्येनंतर हार्ट अटॅक आलेला हा माणूस आहे. लक्षात घ्या ते नातं काय असेल. विलोभनीय नातं आहे. आणि सरदार हे अत्यंत अहिंसक, अहिंसेचे हिंसक पुजारी असं त्यांना म्हणायचं. सरदार 4 वर्षांनी बॅरिस्टर सिनियर होते. गांधी त्यांचे नेते झाले. हे सगळं सूर्यमंडळ गांधींचं एकाचड एक माणसं होती. कोण नव्हतं त्यात. मौलाना आझाद होते. मौलाना हे धार्मिक क्षेत्रातले पंडित, पण मौलाना विज्ञानात पण तरबेज होते आणि मौलाना अनेक गोष्टी अवगत होत्या. ते मौलाना गांधीजींच्याकडे आले. बॅरिस्टर असलेले नेहरू आले. त्यांचं नातं पुत्रवत होतं. त्यांची पत्र पहा, फार सुंदर आहेत. सरदार पटेलांचा 2 व्हॉल्यूम करस्पॉन्डन्स, सरदार पटेल सिलेक्ट करस्पॉन्डन्स, त्याचे 12 व्हॉल्यूम होते. नवजीवन ट्रस्टने ते 2 वर आणले केले, कमी करून. पत्र वाचा, सुंदर आहेत पत्र. ही माणसं भांडतायत. ही माणसं काही अशा संघटनेची नाहीत की उठ म्हणलं की उठ आणि बस म्हणलं की बस. सगळ्यांना स्वतंत्र मेंदू आहे, बुद्धी आहे. ते भांडतील, त्यांच्यात मतभेद असतील, पण ते राष्ट्रीय वेळेला ते मतभेद कसे दूर करायचे त्यांना माहिती आहे. बाबासाहेबांना माहिती आहे की गांधीजींचे प्राण जर आता स्टेकला लागले असतील तर पुणे करार केला पाहिजे, हे बाबासाहेबांना माहिती आहे. आणि गांधीजींनाही माहिती आहे की किती ताणून धरायचं. तर परवा तर रावसाहेब कसबे सरांनी तर फारच धमाल उडवली ते पुस्तक. एक वेगळा, म्हणजे मला पण वेगळे गांधी कळले त्या पुस्तकातून. मी तुम्हाला सांगेन की जरूर वाचा कसबे सरांचं, छान पुस्तक आहे.
आणि त्याच्यात त्यांनी असं म्हणलं, थोडासा कसबे सरांचा तर्क असा आहे की कदाचित हे ठरवून घडलं होतं की काय, असं तर्क आहे. कारण गांधी असं म्हणाले की माझं उपोषण आरक्षणाच्या विरोधात नाही, राखीव जागांच्या विरोधात नाही, माझं उपोषण हिंदू धर्मातल्या अस्पृश्यतेच्या विरुद्ध आहे. हे गांधीजींनी पहिल्यापासून सांगितलं. गांधीजींनी फक्त 2.5 उपोषण केलीत आयुष्यात. सतत उपोषण काय गांधींचा मार्ग नाही. गांधींनी 2000 आंदोलनं 3 केली. 2022, 32, 42 संपली 3. आणि मधल्या 10 वर्षात गांधी काय करत होते, ते संघटना बांधत होते. म्हणून काँग्रेसमध्ये जेव्हा अशी वेळ आली की आता हा म्हातारा गेला तरी चालेल, त्यावेळेला गांधी म्हणले तर मी तर ₹100 पण सदस्य नाही, मी जाऊन बसतो वर्धेला. पण त्याच्यानंतर 15 दिवसात पटेल आणि नेहरूंना यावं लागलं की तुम्ही चला, तुमच्याशिवाय होत नाही. कारण संघटना सगळ्या गांधीजींच्या ताब्यात होती. सगळी संघटना गांधींच्या ताब्यात होती. हा माणूस संघटित करायचा, लोकांना फिरायचा. अमेझिंग फिरण्याची जी ताकद गांधीची, काय सांगायची. कुठल्या कुठे भारतात गांधी कुठे पोहोचले नाही अशी जागा नसेल, ही ती ताकद होती. आणि मी नेहरूंच्या बद्दल बोलत होतो की हे गांधींचे मानसपुत्र. जे लोक हे म्हणतात की सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर, ते लोक खोटं बोलतात. कारण गांधीजींच्या जाण्याच्या 1 वर्ष आधी 46ला सरदारांना हार्ट अटॅक आला होता. आणि सरदारांनी पत्र लिहिली होती सगळ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना की आता माझा काही भरोसा नाही, आता मी गेल्याचीच थेट बातमी येईल. सरदार विकलांग, पत्नीच्या मृत्यूनंतर सरदार खचले होते, तेव्हा त्यांना त्रास झाला. गांधींच्या नंतर पण त्यांना अटॅक आला. अशा स्थितीतला माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नसतो, पण आज ती कृत्रिम शर्यत दाखवली जाते. सरदार पटेल पंतप्रधान. अरे तुमच्यावर पहिली बंदी घातली असती, त्यांनीच घातली. नेहरूंनी उठवायला लावली. नेहरूंची मानवता आडवी आली आणि नेहरूंनी ती बंदी उठवली. मुद्दा असा आहे की अशी सगळी माणसं, सरदार पटेलांसारखा माणूस, नेहरूंसारखा माणूस. नेहरूंची खूप, आता माडगुळकर साहेब म्हणाले नेहरू व्हिलन येतात, तर खलनायक आहेत नेहरू. नेहरूंच्या वडिलांची थोडी फायनान्शियल अवकात सांगायला पाहिजे असं मला वाटतं. हे 40 पैसे पोस्टवाले आहेत ना, त्यांना ती काहीच माहित नाही. नेहरूंच्या वडिलांची लंडनच्या सुप्रीम कोर्टात प्रॅक्टिस होती, त्याला प्रिव्ही काउन्सिल म्हणायची, तिथे ते प्रॅक्टिस करायचे. त्यांची कमाई किती होती याचा एकाच उदाहरणाने अंदाज येतो. इसवी सन 1900 साली 1900 या वर्षी त्यांनी सर सय्यद अहमद बादशाह यांची जी अलाहाबादमधली हवेली होती ती 19,000 रुपयाला विकत घेतली होती. त्यावेळेला सोनं काय भाव होतं बघा, 50 पैसे असेल ना, ते 1 रुपया तोळा असेल. त्यावेळेला ती घेतली होती. त्यांना काय दुर्बुद्धी झाली माहित नाही, तिथे त्यांनी गांधीजींना बोलवलं. कोण पाहुणा कधी बोलवायचं याचं पण थोडं तारतम्य ठेवायला पाहिजे. गांधीजीच ते म्हणले की 3 माणसांसाठी कशाला काढली पाहिजे. काँग्रेसला म्हणले आपलं कार्यालय नाही, अलाहाबादमध्ये ही जागा आजपासून काँग्रेसचं कार्यालय, त्याचं नाव झालं स्वराज भवन. नंतर आनंद भवन घेतलं, तेही नेहरूंनी आपल्या हयातीत स्वतःच्या राष्ट्राला दान केलं. 3 मूर्ती भवन तेही इंदिरा गांधींनी दान केलं. जे 40 पैसे पोस्टवाले नेहरूंची रोज बदनामी करतात त्यांना हे सांगायला पाहिजे की नेहरू हा एकमेव नेता आहे जो सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आला, पण मरताना त्याच्यावर एकही सातबारा त्याने ठेवला नाही, असा एकमेव नेता आहे नेहरू. आज ते काय चाललंय ते नॅशनल हेराल्ड वगैरे, काय हेराल्ड? नॅशनल हेराल्ड हा पेपर नेहरूंच्या खाजगी इस्टेटीतून सुरू झाला. नेहरू पत्रकार झाल्यानंतर त्यांनी तो पेपर काढला, नंतर तो काँग्रेसला दिला. पण आता त्याच्यावर ईडी काय सीबीआय आता सुरू राहील, हे सगळं सुरू राहील. हा एक काळ आहे, तोही निघून जाईल. सगळ्या देशांच्या इतिहासात असे काळ आलेत आणि काळ निघून पण गेलेत. इथे कोणी अमृत घेऊन आलेलं नाही. ही सगळी माणसं गोळा होत होती. ती गांधींच्या व्यक्तिमत्वात नेमकं काय होतं असं मला नेहमी प्रश्न पडतो. मला आता त्यांचं नेमकं खूपदा नाव आठवत नाही. ते बनारसमध्ये प्राध्यापक होते आणि ते राजीनामा देऊन आले. आणि त्यांनी गांधींना सांगितलं की चला आता मी राजीनामा देऊन आलो, आता तुम्ही सांगा मी तुमच्याबरोबर काम करणार, तर सांगा मी काय करू. गांधी म्हणाले की कस्तुरबा चटणी कुठते स्वयंपाकघरात, तिला मदत करा. हे आम आदमी बनवणं आहे. आम आदमी पार्टीचा काही त्याच्याशी संबंध नाही, पण हे आम आदमी बनवणे, हे माणसाला आम आदमी बनवणे. तुम्हाला जर नेता व्हायचं असेल तर आधी सामान्य माणसाचं व्हावं लागेल, त्यांच्यात जाऊन बसावं लागेल, त्यांच्यासारखा रहन सहन लागेल, त्यांच्यासारख्या वर्तणूक लागतील तुमची, आणि मग तुम्ही व्हाल. हे गांधी करत होते. भल्या भल्यांची तिथे ते जिरवून टाकायचे. काही म्हणजे अत्यंत अटीतटीचा प्रसंग आला
गांधी म्हणायचे ठीक आहे, असं करू, आपण उद्या बोलू सकाळी, तुम्ही शांत व्हा. अशी ती एक शैलीच होती त्यांची. म्हणजे काँग्रेसमधला अतिशय अतिटतीचा प्रसंग आला. सरदार आणि नेहरू तिथे गेले. गांधी म्हणले थोडं थांबावं लागेल, मला बकरीला माझ्या जरा पाणी पाजायचं. हे एक विलक्षण आहे सगळं, पण आहे तसंच. आणि दक्षिण आफ्रिकेत जे गांधी घडले 22 वर्षात, त्याच्यामध्ये सगळं आहे. सत्याग्रह याचा उदय तिथे आहे. आणि त्या सत्याग्रहाचा परिणाम हा इतका सर्वदूर आहे की बाबासाहेब सुद्धा महाडचा काय सत्याग्रह. बाबासाहेबांचं गांधीजींचं अजून एक वैशिष्ट्य आहे, ते नवे कायदे करण्यासाठी भांडत नाहीत, आहे त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी भांडतात. महाड नगर परिषदेने ठराव केलाय, 14 तळ होणार आहे, हा तुमचाच ठराव आहे, तुम्हीच केलेला कायदा, आता त्याची अंमलबजावणी करा, म्हणजे बाबासाहेब. आणि गांधींनी सुद्धा साऊथ आफ्रिकेमध्ये तिथल्या कायद्याच्या अंतर्गत राहून भांडणं करून सत्याग्रह केले, सर्व काही केलं, पदयात्रा काढल्या. गांधीजी आफ्रिकेत असताना दररोज साधारण 20 किलोमीटर चालायचे, अशी नोंद त्यांच्या इतिहासकारांनी केलेली आहे. साऊथ आफ्रिकेतला लढा सुरू झाला, तिथं प्रचंड भारतीय त्यांच्या भोवती गोळा व्हायला लागले. सगळा भारत एक झाला. असा अद्भुत माणूस नाही ज्याच्यानी परदेशात सगळा भारतीय एक केला. आणि गांधींना असं वाटलं की आता हे भारतात जाऊन सांगितलं पाहिजे. भारतात काही माहिती नव्हती त्या गोष्टी. गांधी इथे आले, पुण्यात आले. पुण्यात आले तर गांधी टिळकांना भेटले, गांधी गोखलेंना भेटले. गोखले म्हणाले की तुमची सभा घ्यायची हे चांगली आहे कल्पना, पण मी जर अध्यक्ष झालो तर टिळक येणार नाहीत, आणि टिळक अध्यक्ष झाले तर मी येणार नाही, तुम्ही भांडारकरांना अध्यक्ष करा. त्या भांडारकर संस्थेचे जे भांडारकर त्यांना अध्यक्ष करून ती सभा झाली. गांधी भारतभर फिरले, परत आले, भारतभर फिरून पुन्हा साऊथ आफ्रिकेला, मद्रासपर्यंत सगळीकडे त्यांनी सभा घेतल्या आणि भारतीयांवर काय अन्याय होतो हे सांगितलं. त्यासाठी निधी गोळा केला, सर्व काही केलं. परत गेल्यानंतर समरप्रसंग उद्भवला की तिथल्या माध्यमांनी असं लिहिलं की हे गांधी साऊथ आफ्रिकेच्या विरोधात भारतामध्ये रान पेटवत आहे, आणि म्हणून आता येतं साऊथ आफ्रिकेत येऊ देता कामा नये. यांनी या भागात जाऊ नये, त्यांनी त्या भागात जाऊ नये म्हणणारे त्याही वेळेला तिकडे होते. यांनी इथंच व्यवसाय करू नये, ते होतं सगळं तिथे. आणि 2 बोटी त्या दिवशी बंदराला लागल्या साऊथ आफ्रिकेच्या. एका बोटीत गांधी, कस्तुरबा आणि गांधींचा परिवार होता. आणि तिथे 1000 लोकांचा समुदाय गांधींना मारण्यासाठी आला होता बंदरावर. आणि मागणी एवढीच होती, आफ्रिकेचं सरकार एक म्हणलं की एक काम करा, सगळे प्रवासी उतरून घ्या, यांना भारतात पाठवा. हे म्हणाले मी जाणार नाही, मला मारतील, काय व्हायचं तुला. प्रचंड मारहाण झालेली आहे गांधींना. अलेक्झांडर नावाचा एक पोलीस ऑफिसर त्यांच्या मदतीला आला आणि त्यांनी यांना पोलीसचे कपडे चढून त्या तिकडून नेलेलं आहे. गांधींना मारहाण झालेली आहे, कुटुंबाला मारहाण झालेली. ते जे निर्भय गांधी ते तिथे आहेत पहिले. तो जो निर्भयपणा आहे की बाहेरच्या देशात इथं मला कोणी मारायला आलं तर मानुभाऊ आहेत, मारुती भाऊ आहेत, घेतील बघ काळजी आपली. तिथे कोण आहे साऊथ आफ्रिकेत? तिथे मारायला आलेल्या लोकांच्या समोर हा माणूस निर्भयपणे उभा राहिला. ते निर्भयपणे, ते पहिलं निर्भयपणे. आणि ते निर्भयपण स्वतःपुरतं राहिलं नाही, त्यांनी ते शेतकऱ्यांपर्यंत झिरपत आणलं. आणि निळीचे शेतकरी चंपारणमधले, त्यांनाही गांधींनी सांगितलं की तुम्ही आधी निर्भय व्हा, मग पुढे काहीतरी गोष्ट होतील. ही निर्भयता गांधींनी भारतात आणली, ती आफ्रिकेतून आलेली आहे. अनेक वर्षाचा संघर्ष, तिथे भारतीय समाजाला मुक्ती देणं, हे सगळं आफ्रिकेत आहे. आपल्याकडे फार आफ्रिकेवर आपले लोक बोलत नाहीत. महात्मा गांधींवर पिक्चर जो निघाला, त्या पत्रकाराने सुद्धा आधी लेनिनचं चरित्र लिहिलं होतं, आधी बऱ्याच जणांचं चरित्र त्याने लिहिलं, आणि मग तो गांधींवर येऊन थांबला. तो कम्युनिस्ट होता, तो गांधीवादी झाला शेवटी. आणि त्यांनी गांधींवर अप्रतिम असं पुस्तक लिहिलं. ते गांधी साऊथ आफ्रिकेतले, दक्षिण आफ्रिकेतले आपल्याकडच्या लोकांनी खूप मांडले नाहीत. हा थोडासा त्यातला मुद्दा आहे, तो खटकणार आहे. आणि ती सत्याग्रहाची बीजं कुठून होती ते जर कळलं असतं तर बरं झालं असतं असं मला वाटतं. पण असो, 1915ला जेव्हा गांधीजी भारतात परत आले तेव्हा काँग्रेस अगदी जोरात होती. टिळकांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करत होती. आणि आल्या आल्या गांधींना गोखलेंनी असा सल्ला दिला की म्हणले तू काही करू नको, 1 वर्ष तू भारत फिर, 3ऱ्या वर्गाच्या डब्याने फिरायचं, आणि अटी 2, तोंड बंद ठेवायचं, कान आणि डोळे फक्त उघडे ठेवायचे, आणि भारतभर फिरायचं. आणि ते दैन्य दारिद्र्य गांधीजींना दिसलं. चंपारणमध्ये जेव्हा गांधीजींना दिसलं की दारिद्र्य एवढं अपार दारिद्र्य आहे की एक तर सासू आपल्या समोर येते नाही, सून आपल्या समोर येते, दोघी एकाच वेळी येत नाहीत. त्यावेळेस गांधींनी विचारलं की हे काय कारण याचं.
त्या म्हणले की आमच्या दोघींमध्ये एकच साडी नेसायला फाटकी, ती घालून आम्ही बाहेर येतो. आणि तिथपासून गांधी पंचावर आले. गांधी म्हणाले की या देशातल्या करोडो जनतेला जर वस्त्र सुद्धा मिळत नसेल तर मी वस्त्र घालणार नाही, मी पंचावरती येणार आहे गांधी. आणि गांधींनी भारत पाहिला. मी खरंच सांगतो तुम्हाला, मला काही फार तसं विशेष वाटत नव्हतं, पण हे लोकसभा विधानसभेला मी महाराष्ट्र फिरलो ना मानवभाऊ, त्यावेळेस मला कळलं की किती आवश्यक आहे फिरणं महाराष्ट्र. आपल्याला वेगळा महाराष्ट्र कळतो, जेवायला वेगवेगळं मिळतं, जळगावचं भरीत मिळतं, काय किती व्हरायटी, काय विविधतेने नटलेला देश आहे आपला, किती विविधता आहे इथे, पोशाखात, जेवणात, खाण्यात. भरताचं वांगच पण जळगावचं वेगळं, नंदुरबारचं वेगळं, इथपर्यंत छान. त्या फिरण्याचा गांधींच्या सगळ्या आयुष्यावर एक वेगळा परिणाम आहे त्या 1 वर्षाचा. आणि ते 15 ते 16 गांधीजी फिरले. सुरेश द्वादशीवार सरांनी फार सुंदर लिहिलंय की टिळकांच्या अंत्ययात्रेतच गांधी काँग्रेसचे नेते झाले होते. टिळकांची शुश्रूषा त्यांनी काही काळ सरदार गृहामध्ये केली. शुश्रूषा हे गांधीजींचं अत्यंत आवडतं अंग आयुष्यातलं. महारोग्यांची सेवा हे गांधीजींचं सगळ्यात आवडतं काम आहे. परचुरे शास्त्रींचं वगैरे अनेक संदर्भ आहेत. माणसं उंची जातात, त्यांचा विनोबांशी संबंध सांगितला. काय उंचीचा माणूस होता. 45 लाख एकर जमीन विनोबांनी भूदानमध्ये मिळवली, जी आजपर्यंत जगातल्या एकाही सरकारला तसं ॲक्विजिशन करता आलेलं नाही. 45 लाख एकर. आणि साधी पद्धत, त्यांच्या घरी जायचं, म्हणायचं तुमची शेती किती आहे? 80 एकर. तुम्ही भाऊ किती आहे? 3. मग मला चौथा भाऊ समजा 20 एकर मला द्या. आणि लोक देत होते. क्रांती घडवली गांधीजींच्या पहिल्या सत्याग्रही. पण त्या विनोबांनी सत्याग्रहाची खिल्ली पण उडवली. सत्याग्रह विचार नावाचं पुस्तक लिहून. ही गांधी परंपरेची खासियत आहे. रानडे, गोखले, गांधी, विनोबा या परंपरेची खासियत आहे की शिष्य गुरुपेक्षा वेगळाच असतो आणि तो गुरुच्या काही मतांना विरोध नोंदवून टाकतो. गोखले वस्तुतः अतिशय चयनित राहणार आहे. गोखलेंना अतिशय उंची, मध्य आणि अशी लाईफस्टाईल होती त्यांची. ते इकडे खासदार होते लंडनमध्ये, त्यांची लाईफस्टाईल होती. गांधी त्यांच्या एकदम विपरीत. आणि पहिले सत्याग्रही विनोबा ते पुन्हा सत्याग्रहाची खिल्ली उडवणार आणि स्वतःच एक तत्वज्ञान मांडणार. ती गंमत आहे या तत्वज्ञानातली. तिथं दुश्मनी नाही आहे. ते नातं आपल्या आज मार्गदर्शक मंडळात गेलेल्या एखाद्या नेत्याचं, नागच्या नेत्याचं अशा परिस्थितीत पाहण्याची काही गरज नाही. ते नातं वेगळं आहे. आणि महाराष्ट्रीयन ब्राह्मणांचं आणि गांधींचं तर नातंच फार वेगळं आहे. गांधींचा गुरु ब्राह्मण महाराष्ट्रीयन, गांधींचा पहिला चेला ब्राह्मण आणि गांधीला मारणारा पण ब्राह्मण. अद्भुत नातं आहे महाराष्ट्रीयन ब्राह्मणांचं गांधीचं. ते 1 वर्ष त्यानंतरचे गांधी हे पूर्ण वेगळा विषय तो. आणि भारताचा सगळा सखोल केलेला अभ्यास. भारताच्या इतिहासामध्ये 3 नेते आहेत. त्यांनी आर्थिक मांडणी केली. त्यातले एक गांधी, दुसरे बाबासाहेब आणि तिसरे पंडित नेहरू. ते आर्थिक मांडणी करत होते. बाकीच्यांनी, समकालीन लोकांनी काही कोणी आर्थिक मांडणी केल्याचा इतिहास नाही. कोणी धर्मावर बोलत होतं, कोणी याच्यावर बोलत, पण हे अर्थकारणावर बोलत होते. शेतकऱ्याचं अर्थकारण कसं असावं यावरती बोलत होते. बाबासाहेब तर पार आंतरराष्ट्रीय, प्रॉब्लेम ऑफ रुपी पासून आणि रुपयाचा आणि शिलिंगचा भाव काय इथपासून. 20 साली टिळक गेल्यानंतर काँग्रेस गांधीजींच्या नेतृत्वाखाली आली आणि तिथं काँग्रेसमध्ये बहुजनांचा प्रवेश व्हायला सुरुवात झाली. टिळकांच्या आधीची काँग्रेस नेमस्त होती. ती सरकारला निवेदनं वगैरे वगैरे द्यायची. मग टिळक थोडे ॲग्रेशन मधले होते. सरकारचे डोके ठिकाणावर आहे का वगैरे. टिळक राष्ट्रीय जनजागृती टिळकांनी केली. कित्येकांना माहिती नसतं की मंडालेच्या खटल्यामध्ये टिळकांचे वकील मोहम्मद अली जिना होते. हे बऱ्याच जणांना माहिती नाही. जिना त्यावेळेला काँग्रेसचे होते, हे अनेकांना माहिती नसतं. आणि तिथपासून मग पुढचा सगळा प्रवास हा एक वेगळा टप्पा आहे. त्या टप्प्यामध्ये अनेक गोष्टी आहेत. त्या टप्प्यामध्ये ॲनी बेझंट यांचं संरक्षण करणं आहे. एका सभेत त्यांनी उघड गांधींनी बाजू घेणं आहे. त्या टप्प्यात स्वतःच्या पक्षाच्या लोकांचं हल्ला पण आहे. काँग्रेस पहिल्यापासून थोडीफार अशीच आहे. ते पण आहे. विचार पचत नाही तिकडे. हे पण आहे. अलाहाबादला अनेक गोष्टी आहेत. पण तिथून ती वाटचाल ही जगन्मान्य नेता होण्याकडची आहे. फक्त भारताचा राष्ट्रपिता नाही, जगन्मान्य नेता, तत्वज्ञानाची मांडणी आहे. काय नाही, सेवाग्रामला किती लोक गेले यातले मला माहीत नाही, पण आपण गेलात तर जरूर जा. कशा कशावर प्रयोग आहेत.
भारतीय पद्धतीचे संडास याच्यावर काम आहे. त्याच्यासाठी सहकारी आहेत आप्पासाहेब पटवर्धनांसारखे, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धेंसारखे सहकारी आहेत. आणि तिथं मॉडेल आहेत केलेली किफायतशीर टॉयलेट कसं, ते सगळं डिझाईन तिथल्या आश्रमात आजही बाहेरून काही येत नाही, बाहेर काही पाठवत नाहीत. ते सगळं स्वतःच चालतं. मानवभाऊ बरेचदा गेलेत, मारुती भाऊ गेले असतात. एक तत्वज्ञान मांडणारा तो नेता असतो. नेत्याचा हा गुण आहे की त्यांनी एक असं तत्वज्ञान मांडायचं असतं. नेता हा तत्ववेत्ता सुद्धा असायला लागतो, आणि तो तत्ववेत्ता गांधींमध्ये होता, बाबासाहेबांमध्ये होता, नेहरूंमध्ये होता. ते एक आर्थिक विचार मांडत होते काहीतरी दिशेत. नेता हा कधी बेजबाबदार असू शकत नाही की आता तुमचं तुम्ही बघा, असं नाही असू शकत. नेता हा जबाबदारच असतो, आणि ही तशा प्रकारची. 1920 नंतर गांधींच्या ताब्यात काँग्रेस येणं, तिचं बहुजनीकरण होणं, याचे अनेक परिणाम झाले. आणि त्याचा एक परिणाम म्हणजे 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली. काँग्रेसमध्ये आता आपल्याला स्थान नाही हे लक्षात आल्यानंतर ती झालेली स्थापना आहे. 25वी स्थापना आहे. 5 वर्ष. गांधी हा माणूस अद्भुत आहे, हा काही आपल्या हाताला लागत नाही. याच्यानंतरची ती स्थापना झालेली आहे. आणि त्याच्यानंतर गांधी युग हे 1920 साली खऱ्या अर्थाने भारतात सुरू झालं. गांधीजींना अनेक जण संत म्हणतात. गांधी संतच होते. 37 नंतरचे गांधी हे तर बहुतेक वेळा संतच होते. म्हणजे त्यांनी काही ठेवलंच नव्हतं. ते वेगवेगळ्या विषयावर संशोधन करायचे, काही ना काही त्यांचं वेगळंच चालायचं. पण त्यांच्याशिवाय राष्ट्रगाडा पुढे धकायचा नाही, हे पण आहे. 42 चले जाव चळवळी नंतर ते आणखी अधोरेखित झालं की हा माणूस लढे करू शकतो, या माणसाच्या मागे ताकद आहे. एका पत्रात सुभाष बाबूंना लिहिलेल्या नेहरूंनी असं म्हणलं की प्रिय सुभाष, तुम्ही आणि मी अतिशय देखणे आहोत. हजारो लोक आपल्याला बघायला येतात, लाखो लोक आपल्याला ऐकायला येतात, ते आपल्या सभा ऐकतात, ते आपल्या प्रत्येक वाक्यावर टाळ्या वाजवतात, पण परत जाताना ते गांधीजी की जय म्हणतात, हे तुम्ही विसरून नका. सुभाष बाबूंचा फार सुंदर, नेहरू आणि सुभाष बाबूंचा पत्रव्यवहार पण अद्भुत आहे. हे जे कोणी सांगतात ना, सुभाष बाबूंचा परिवार नेहरूंनीच सांभाळला. सरदार पटेलांच्या मुलीला नेहरूंनीच राज्यसभेत नेऊन बसवलं, हे नेहरूच करू शकले. ते आता ते विसरले लोक सगळे. आणि खरा इतिहास शिकण्याची सोय नाही, भलताच इतिहास आपल्याकडे शिकवला जातो. तर गांधी युग ज्याला म्हणतो ते 20 साली सुरू होतं आणि 48ला एका गोळीने ते संपतं. हा एक माणूस आहे की देश स्वातंत्र्य उत्सवात दंग आहे, सगळीकडे फटाके उडतात, फुलबाजा उडतात. हा मात्र नौखालीमध्ये दंगे थांबवायला जातो. हा एक माणूस. गांधीचं मूल्यमापन भारतीय इतिहासात कितपत झालं मला माहिती नाही. गांधी हा मूल्यमापनाचा विषय नाही. गांधी हा मेंदूचा विषय नाही. गांधी हा हृदयाचा विषय आहे. गांधीचं मूल्यमापन तसं होईल की कितीतरी विचित्रपणा दाखवतोय तो गांधीच. किती दाखवायचा? अंधश्रद्धा गांधी पण दाखवत येतात, धर्मभोळे गांधी पण दाखवत आहेत, सगळं दाखवत आहेत. आजच्या व्याख्येत न बसणारा पुरोगामी गांधी पण दाखवत आहेत. पण गांधींची जी हृदयाला साध असायची लोकांची, ती फार अमेझिंग होती. पण मगाशी मी पुणेकरांचा रावसाहेब कसबे सरांनी फार मोठं काम केलं पुस्तक लिहून. गांधी आंबेडकर समन्वय जर भविष्यात झाला आणि तो होणारच असा निर्धार आमचा आहे, तर त्याचं फार मोठं श्रेय त्या पुस्तकाला असेल. गांधींनी सांगितलं माझं उपोषण अस्पृश्यतेच्या विरोधात आहे. दुसऱ्या दिवशी काय घडलं माहितीये? पंडित नेहरूंची आई, जी अत्यंत सनातनी काश्मीरी ब्राह्मण होती, ती पहिल्यांदा दलित वस्तीत गेली आणि तिने तिथून 4-5 बायका आणून त्यांच्या हाताने घरी स्वयंपाक करवला. आणि नेहरूंना सांगितलं की जवाहर तू बापूंना सांग, आम्ही अस्पृश्यता संपवली. हा तो परिणाम होता. मंदिरातले शेकडो, मंदिरातले हजारो मंदिरातले लोक रस्त्यावर आले आणि त्यांनी सांगितले की हो आम्ही आता अस्पृश्यता संपवली. एक जो झटका देणं या संस्कृतीला गरजेचं होतं, तो झटका त्यांनी दिला होता. आणि त्याची परिणती पुढे जी मुक्ती मिळाली ती घटनेने दिली. आणि त्या घटनेची रचना आपल्याला पुन्हा तो इतिहास उघडण्याची गरज नाही. पण घटना कशी असावी याच्यावर आपल्या सगळ्या राष्ट्रीय नेत्यांचं ऐक्य होतं, हे आपण पुन्हा पुन्हा सांगितलं पाहिजे.
घटनेत पद्धत अशी होती, घटना समिती बाबासाहेबांनी एक कलम सांगायचं, त्याच्यावर सगळ्या सदस्यांनी चर्चा करायची, बाबासाहेबांनी त्याची समरी करायची, त्याच्यावर उत्तर द्यायचं काही टीका असेल तर, आणि पुढे जायचं. त्या घटना समितीचे रिपोर्ट अजून तरी आहेत तोपर्यंत सगळ्यांनी वाचून घ्या. त्याचे PDF फॉर्मॅटमध्ये उपलब्ध आहेत. अतिशय सुंदर चर्चा आहे. काय माणसं, काय ते बुद्धिवैभव पाहिलं म्हणजे असं वाटतं की काय एकेकाळी भारत होता, काय बुद्धिमान माणसं होती, एकाचड एक बुद्धिमान. 1920च्या नंतरचे गांधीजी बघताना आपल्याला 2-3 गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी लागते की त्यांना आपण कितीही संत म्हणलं तरी ते राजकीय देवाणघेवाणीमध्ये अव्वल नंबरचे व्यापारी आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते बोलता बोलता इंग्रज अधिकाऱ्यांना पेचात आणायचे. दुसरं आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की गांधींची सगळ्यात ताकद काय आहे, तर गांधी कधीच सत्तेत जाणार नाहीत हे लोकांना माहिती आहे. लोकांना हे माहिती आहे की स्वातंत्र्य मिळेल, नेहरू पंतप्रधान होतील, आणखी कोणी पंतप्रधान होईल, पण हा माणूस पुन्हा आपल्यासोबत राहणार हे लोकांना माहिती आहे, म्हणून लोक त्यांच्यासोबत आहेत. ही दुसरी गोष्ट आहे गांधींच्या व्यक्तिमत्वातली. तिसरी गोष्ट गांधींच्या व्यक्तिमत्वातली अतिशय सहजता ही आहे. लहान मुलाशी पण ते कनेक्ट होऊ शकतात आणि गव्हर्नर जनरलशी पण ते बोलू शकतात. आणि जो हेकेखोरपणा आहे गांधींचा, तो कधी कधी विलोभनीय आहे, कधी कधी तो त्रासदायक पण आहे. गांधीच्या व्यक्तिमत्वाचा विचार करताना हे पहिल्यांदा लक्षात ठेवावं लागतं. कोणतेही महामानव ज्यांना म्हणतो आपण, कोणीही असोत, गांधी असोत, आंबेडकर असोत, कोणी असोत, ज्यांना आपण महामानव अशी पदवी दिली ते महा असतातच, पण आधी ते मानव असतात, हेही आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या मानवातून ते पुढे जाऊन महा झालेले असतात, हे पण लक्षात ठेवलं पाहिजे. ती निगोशिएशन करण्याची पद्धत, देवाणघेवाणची पद्धत गांधींची वेगळी आहे. गांधी हा कसलेला नेता आहे त्यात, गांधी असा लेचापेचा माणूस नाही, दाखवतो लेचापेचा. पण गांधी 2 बाबतीत कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाहीत. गांधीचा सगळा इतिहास बघा, 2 बाबतीत गांधींनी कधीच तडजोड केली नाही. त्यातलं एक होतं सत्य आणि दुसरी होती अहिंसा. आमच्या हैदराबादचा मुक्ती लढा हा मराठवाड्याचा चालला होता आणि 10 वर्ष लढा चालू होता, काही होत नव्हतं. शेवटी रामानंद तीर्थ गांधीजींकडे आले आणि ते म्हणले की आता हे अहिंसा वगैरे काही होईल असं मला वाटत नाही. तर पुन्हा गांधी त्यांना म्हणले की आता तुम्ही फारसं लांबून आला, जेवण करा, झोपा, उद्या सकाळी प्रार्थना झाल्यावर आपण बोलू, ठंडा करके खाऊ. पण म्हणाले तुम्ही एक उद्या प्रश्नाचं उत्तर घेऊन या माझ्याकडे उद्या सकाळी येताना. तो प्रश्न असा की अहिंसा हे तुमच्यासाठी मूल्य आहे का रणनीती हे ठरवून या. अहिंसाचं मूल्य असेल तर ते सोडता येणार नाही, रणनीती असेल तर ती सोडता येईल, वापरता येईल. अहिंसेवर गांधी कॉम्प्रोमाइज करायला तयार नव्हते. गांधींची अहिंसा नीट समजून घेतली पाहिजे. भारताचं जे भारत म्हणून उत्क्रांती आहे ना, त्यातला हा एक टप्पा आहे महत्वाचा. महाभारताचा भारत की ज्यावेळेला सांगितलं की अधर्म करणाऱ्याला तू मारलंच पाहिजे, त्याला जिवंत न ठेवणं हाच तुझा धर्म आहे, तिथपासून ते व्हाया बुद्ध आणि महावीर ते गांधींचा टप्पा येतो जिथे गांधी म्हणतात की शत्रू असला तरी त्याला मारता कामा नाही, त्याचं मन परिवर्तन करता येऊ शकतं. तुम्ही विचार करा, जर दुर्योधनाचं मन परिवर्तन करत बसले असते सगळे तेव्हा, आज नाही उद्या 5 वर्षांनी दुर्योधन पिघळलं असतं कदाचित. भारताच्या इतिहासातलं सगळ्यात मोठं युद्ध पण टळलं असतं. ती जी उत्क्रांती ती येते व्हाया बुद्ध आणि कबीर आणि महावीर, आणि त्या अहिंसेच्या तत्वज्ञानाचे गांधीजी अंमलबजावणी करतात. झालं असं होतं की बुद्ध, कबीर ही सगळी महान मंडळी होती, पण त्यांच्यानंतर लोकांना हे फक्त एक तत्व आहे असं वाटायला लागलं. मग त्याची अंमलबजावणी होऊ शकते हे कळणं म्हणजे गांधी, की मी न मारता एक गाल मी दुसरा पुढे करेन. हे पुचाट तत्वज्ञान नाही, ही पुळचट लोकांची अहिंसा नाही, ही वीरांचीच अहिंसा आहे आणि ती धर्मभूतच आहे. सगळ्या धर्मांमध्ये वीराची लक्षणं सांगताना क्षमा हे महत्वाचं लक्षण सांगितलं. ती धर्मातूनच येते, गांधी धर्मातूनच येतात आणि म्हणून तर गांधी खोडता येत नाही. गांधी खोडायला गेलं की लोक म्हणणार की हा तर चांगला हिंदू आहे, यांनी काय बिघडवलं तुमचं. गांधींची अडचणच ती आहे, बाबासाहेबांची अडचणच ती आहे. बाबासाहेब पण दुसरा धर्म स्वीकारतात पर्यायी. बाबासाहेब असं म्हणत नाही की आजपासून मी पूर्ण निधर्मी, माझा धर्म नाही. तुम्ही बाबासाहेबांना कसं ठरवणार धर्माच्या विरोधातले सांगा. 35ला येवल्याला प्रतिज्ञा होते, 56ला धर्मांतर होतं. 21 वर्ष ते झगडत असतात हिंदू राहण्यासाठी ना. कसं म्हणणार तुम्ही त्यांना बाबासाहेब हिंदूंचे विरोधक होते, म्हणताच येत नाही. ही अशी माणसं, ही बिनतोड माणसं, त्यांच्या पुढे काही युक्तिवाद नाही. हे 40 पैसे पोस्टवाले सोडून द्या,
गांभीर्याने युक्तिवाद यांच्याशी कोणी देशभर करू शकत नाही, केला नाही. न त्या काळी कोणी अर्थकारणाची मांडणी केली. जे आज म्हणतात भारत असा पाहिजे होता आणि तसा पाहिजे होता, त्यांनी कोणती अर्थकारणाची मांडणी तेव्हा केलेली नव्हती. त्यांनी फाळणीवर कोणताही उपाय सुचवलेला नव्हता. त्यांनी फाळणीसाठी जबाबदारी धरून यांना मारलं, एवढंच त्यांचं फाळणीतलं योगदान. मारलं ते गांधीच मारला, जिना नाही मारला, लक्षात घ्या. मारला तो गांधीच, मारले ते दाभोलकर, मारले ते पानसरे, मारले त्या गौरी लंकेश, हेच मारले. एक अद्भुत असा माणूस, मगाशी उल्लेख झाला अल्बर्ट आइन्स्टाईननी असं म्हणलं की हा असा माणूस हाडामासाचा झाला याच्यावरती पुढच्या काही पिढ्या विश्वासच ठेवणार नाहीत. जिथे जाईल तिथे आंतरराष्ट्रीय गांधीच गांधी, सगळीकडे गांधी. कॅलन सारखा माणूस आर्किटेक्ट होता, शेकडो एकर जमीन यांनी एका क्षणात दिली गांधींना. आणि टॉल्स्टॉय फार्म तिथं सुरू झालं. सेवाग्राम आणि साबरमती नंतरचे आश्रम आहेत. पहिला आश्रम टॉल्स्टॉयच्या नावाने आहे. टॉल्स्टॉय फार्म हे साऊथ आफ्रिकेमध्ये तेव्हाच आहे. ते एक अद्भुत रसायन. ह्या माणसाशिवाय काही धकत नाही म्हटलं तर हा माणूस कुठंच नाही. एक केमिस्ट्रीच्या भाषेमध्ये आपल्या उत्प्रेरक असतो, कॅटलिस्ट असतो. संप्रेरक की उत्प्रेरक मराठीत काहीतरी म्हणतात. आता मराठी अभिजात झाल्यामुळे माझा अजून गोंधळ होतो. तो प्रक्रियेत भाग घेत नाही, पण तो प्रक्रिया पुढे ढकलतो. ही गांधींची भूमिका आहे. 37 पर्यंतचे गांधी वेगळे आहेत. 37ला हे निश्चित झालेलं आहे की आता देशाचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होणार आहेत. हे निश्चित आहे. ही वाटणी गांधीजींनी केलेली आहे. जवाहरलाल पंतप्रधान का? कारण भारतात मेजॉरिटी बोलणाऱ्या जाणाऱ्या प्रांताचे ते प्रतिनिधी आहेत. जवाहरलाल नेहरू फक्त मोतीलाल नेहरूंचा मुलगा नाही. जवाहरलाल नेहरू हा उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांचा नेता आहे. पहिल्यांदा त्या आंदोलनातून आलेला नेता आहे. आणि म्हणून जवाहरलाल नेहरू आणि पटेल हे संघटना बांधायला अतिशय उत्तम आहेत. काँग्रेसची संघटना पटेलांनी जशी बांधली होती त्या काळात काँग्रेसचा जो मजदूर इंटक काय म्हणतो आपण, इंटक राष्ट्रीय मिल मजदूर संघ का, मग ते संघ म्हणले की थोडं पुन्हा कन्फ्युजन. त्याचे 2 वर्षात 3 लाख सभासद नोंदणी पटेलांनी केली. इतका हा स्ट्रॉंग होल्ड असलेला माणूस आहे संघटनेवर. इतका पटेलांचा संघटनेत जोर होता की पहिले राष्ट्रपती म्हणून नेहरूंचे उमेदवार होते चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि यांचे उमेदवार होते राजेंद्र प्रसाद. आणि राजेंद्र प्रसाद 75% जास्त मतं निवडून आले. जो माणूस इतरांना राष्ट्रपती करतो तो स्वतः पंतप्रधान होऊ शकत नाही का, एवढाही साधा विचार हे लोक करत नाहीत. की त्याला काय जड होतं पटेलांना म्हटलं तर. पटेलांची मुलगी मणिबेननी फार सुंदर डायरी लिहिलेली आहे आणि त्याच्यात ती म्हणते की हे गृहमंत्री माझे वडील आणि नेहरू पंतप्रधान. आणि मग नेहरूंच्या घरी रात्री 12 पर्यंत वाटाघाटी चालायच्या. आणि मग नेहरू म्हणायचे नाही आता मी तुम्हाला एकट्याला नाही जाणार, तुम्हाला सोडायला मी घरी येणार. आमचा रात्रभर चालू राहायचं, तुम्हाला सोडायला मी घरी. मला नातं आहे. एक सांगतो फक्त गांधींचा विषय, पण सरदार नेहरू, मौलाना बाबासाहेब यांच्याशिवाय गांधीच पूर्ण होत नाहीत म्हणून हे बोलावं लागतं. हे सगळे नसते तर गांधी अपूर्ण आहेत. एक फक्त जाता सांगतो, काकासाहेब गाडगीळ पुण्याचे मंत्रिमंडळात होते. काय माणसं होती मनोभाऊ. हा माणूस 5 वर्ष केंद्रीय मंत्री राहिला. मग त्यांनी स्वतःहून नेहरूंना सांगितलं की मला मंत्रिपदच नको म्हणले, मी आता खासदार राहणार, पुण्यातून निवडून यायचेच. आणि नेहरूंनी एक दिवस पाहिलं की हा माणूस पायी येतो पार्लमेंटमध्ये एवढ्या लांब, घर कुठल्या कुठे पायी चालत येतात. नेहरूंनी पीएला सांगितलं की ते काकासाहेबांचं काय चालत काय ते त्यांना विचार. पीए गेला आणि परत सांगत आला की त्यांच्या मुलाचा नंबर लंडनला लागलाय बॅरिस्टर केला, म्हणून त्यांनी कार विकली स्वतःची. 5 वर्ष केंद्रीय मंत्री राहणारा माणूस स्वतःची कार विकतो मुलाला लंडनला शिकायला मिळालं म्हणून. किती कोटीचं ते विमान उडवलं मंत्र्याच्या मुलांनी. मला काय मला खंत याची वाटते की आपल्याला याची खंतच वाटत नाही जनता म्हणून, की आपण कुठून कुठे आलो याची आपल्याला काही खंत, किती आपलं अवमूल्यन झालंय याची आपल्याला काही खंत वाटत नाही. आपण ती नैतिक मूल्य गमावून बसलोय सगळे. असं अशी परिस्थिती असो. त्यानंतर चौरी चौरा प्रकरणे आणि तिथे चौरी चौरात पोलिसांवर हिंसाचार झाला, आंदोलन बंद करून टाकलं. भरीत चाललेलं आंदोलन, देशभर पेटलेलं आंदोलन एका क्षणात बंद. का? अहिंसा महत्वाची. मूल्यावरचं निष्ठा असते ना माणसांची, ती माणसाशी असतात. आंदोलन किती मोठं झालं ना, आता काय ते मला काही फायदे तोटे नको, हिंसा झाली, आंदोलन बंद, संपला विषय. चौरी चौराला पोलीस चौकी राहतात आणि आंदोलन बंद झालं. तिथपासूनचे वेगवेगळे टप्पे आहेत गांधींचे. 42च्या लढ्याचा वेगळाच टप्पा आहे, सगळं वेगळंच आहे, अद्भुत आहे सगळं. यांना संवादाची गरज त्या व्हाईसरॉयला वाटली
आम्ही त्या सेवाग्राममध्ये फोन आणून बसवलेला आहे लंडनला यांच्या फोनसाठी. बरे लंडनच्या राणीला सांगतात तुझ्याकडे जेवायला यायचं ती येईन पण पंचा नेसून येईन. भारतीयांचं दुःख तिथेही मांडता येईल मला. मी तिथं ढोंग नाही करणार तिथे कपडे मी येईन असं. इतकी ती दहशत. इंग्रजांना हा माणूस कळायचाच नाही की पुढची चाल काय असेल यांची. हे अतिशय साध्या गोष्टी. दांडी यात्रा. काय दांडी यात्रा? एक दिवस ते उठले म्हणाले की आपण आता चालत जाऊ. मिठाचा सत्याग्रह. मीठ उचलू आणि चालत जाऊ. आणि मोतीलाल नेहरू म्हणले काय होतं असं चालण्याने? असं चालण्याने काय झालं का जगात? त्याच्यावर गांधींचे फक्त 2 शब्द आहेत, करके देखो. ती दांडी यात्रा पुढे काहीच्या काही ती झाली आणि लोक येत गेले. कारवा बनता गया. या माणसाचा साधेपणा, या माणसाचं सामान्य माणसामध्ये असणं, सामान्यत्व या माणसाचं, याची देशाला इतकी विलक्षण भुरळ होती की गांधींच्याकडे एकही कुठलंही व्यक्तिमत्व नसताना गांधी काहीच्या काही होऊ शकत होते. गांधी जगाचा नेता व्हायची ताकद असलेला नेता होऊ शकत होते. भारताचाच नाही, जगाचं नेतृत्व करण्याची ताकद गांधींच्याकडे. आणि ती फक्त सत्य आणि अहिंसा या 2 गोष्टींच्या बळावर. तिसरं काही नाही भांडवल. तिसरं भांडवल काही नाही. सत्य आणि अहिंसा एवढ्याच बळावर. गांधींच्यावर अनेक आक्षेप, 55 कोटींचे बळी वगैरे आक्षेप अनेक आहेत गांधींचे. त्याच्यावरती बोलून मी थांबतो. भरपूर गांधींना शिव्या घालणारा एक फार मोठा वर्ग आहे. खूप मोठा वर्ग आहे ज्याला शाळेतच शिकवलं जातं, घरात शाळेत असताना, की गांधी म्हणजे टकल्या. गांधी मोठा वर्ग आहे. आपल्याला तो माहिती आहे, पुन्हा उच्चार करायची गरज नाही. फार मोठा वर्ग आहे गांधीचा द्वेष करणारा वर्ग. कारण त्यांना गांधी त्यांच्या हाताच्या बाहेर आहे. तो त्यांच्या हातीच लागत नाही. ही खरा मुद्दा हा आहे. त्या माणसाला कुठे पकडावं हे कळत नाही. बरं, बाहेरच्या देशामध्ये गेल्यावर तर पुन्हा त्याच्याच पुतळ्यापुढे जावं लागतं. तिथं काही स्वतःच्या विचारधारेच्या लोकांचे पुतळे नाहीत. तिथं जावंच लागतं गांधींच्या पुढे. त्यामुळे तो अद्भुत आहे सगळं. ते अनेक आक्षेप गांधीचे नव्हते. एक नाही, नेता असतो त्याच्यावर आक्षेप येत असतात. गांधीजी नौखालीत का गेले? अरे नौखाली नाही, गांधीजी पाकिस्तानमध्ये जाणार होते. जगले असते तर पुढचा बेत तो होता, शांतीची स्थापना करण्यासाठी पाकिस्तानात मी जाणार, काठी घेऊन एकटाच जाणार. हे याला निर्भय म्हणतात. निर्भयता ही असते की मी नौखालीत उतरीन एकटा आणि जाईन. मी नौखालीच्या दंगली मी थांबवीन, ही निर्भयता आहे. तिथून ते अनेक ठिकाणी. गांधींना मारलं नसतं तर काय झालं असतं, असं एक कधी कधी विचार करून पहा. एक नाटक पण मी आता विसरतोय, वजाहत यांचं एक नाटक पण आहे. Gandhi@godse.com असं त्या नाटकाचं नाव. आणि कल्पना अशी केली की गांधी जिवंत राहिले हल्ल्यातून, आणि मग त्यानंतर गांधींनी काय काय केलं. सुंदर नाटक आहे. गांधी जर जिवंत राहिले असते तर भारत कुठे राहिला असता, असा एक प्रश्न आपल्या मनात येऊ शकतो. आणि त्याची कल्पनाही आपण करू शकत नाही इतक्या कुठेतरी तो राहिला असता. जगभराचा शांततेचा दूत म्हणजे भारत हे कदाचित झालं. नेहरूंच्या काळातही ते झालं, पण गांधी असते तर ती प्रक्रिया फार वेगाने गेली असते. गांधींचे जे टीकाकार आहेत त्यामध्ये सगळे बरेच मोठी मोठी माणसं आहेत त्याच्यामध्ये. आणि त्या टीकाकारांचं या सगळ्यावर एकमत आहे की माणूस चुकला असेल पण या माणसाचे हेतू कधी वाईट नव्हते. हे आहे महापुरुषांचं हे लक्षण आहे. ते चुकले असतील कधीतरी पण त्यांचे हेतू कधी वाईट नव्हते. काही काही वेळा स्ट्रॅटेजिक चुका होतात. कदाचित काही लोकांना असं वाटतं की बा काय बा तह करावा लागला मिर्झा राजा जयसिंग शिवाजी महाराजांना. ती चूक नव्हती, ती परिस्थिती होती. आपण त्या परिस्थितीत जाऊ तेव्हा ते कळेल की तुमचं सगळं स्वराज्य जेव्हा गेलेलं असतं ताब्यातून तेव्हा कसं वागायचं असतं आणि जे आहे ते कसं वाचवायचं असतं. ती युद्धनीती असते, तेव्हा कळतं. महापुरुषांचं हे वैशिष्ट्य आहे. त्यातून ते शिकतात आणि पुढे जातात. आणि तसं गांधींचं शिक्षण भरपूर मोठं शिक्षण हे काही काळात झालं. गांधी हा आजन्म विद्यार्थी असलेला नेता आहे आणि तो प्रत्येकाकडून काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो. शिकवणारा नेता फार नाही, शिकणारा नेता आहे गांधी. गांधीजींच्या बद्दलचा सगळ्यात मोठा आक्षेप की यांच्यामुळे फाळणी झाली. 55 कोटींची बळी. वस्तुतः गांधींच्या मारण्याच्या कटाचा 55 कोटींचा काहीही संबंध नव्हता. भारत जेव्हा इंग्रजांच्या पासून
स्वतंत्र झाला त्यावेळेला भारताच्या खजिन्यात 400 कोटी रुपये होते. आता ते एकेका नेत्याच्या घरात असतील तेवढे आकडे आता छोटे होत गेले. त्यातले 120 कोटी पाकिस्तानच्या वाट्याला गेले, 280 कोटी आपल्या वाट्याला आले. आणि त्या 120 कोटीतला काही हप्ता हा सरकारने दिला होता. आणि पटेल आणि नेहरू असं म्हणत होते की पाकिस्तानची वर्तणूक चांगली नाही, त्यामुळे आपण हे पैसे धरून ठेवावेत. निर्णय सरकारचा, पटेल आणि नेहरूंचा, अंमलबजावणी करणारे ते. गांधींचा त्यात काय संबंध होता? 400 कोटीच्या मधली ही वाटणी गांधींनी ठरवली होती. गांधी सिमलामध्ये असून फाळणीच्या वाटाघाटीला गेले नव्हते. सिमल्यामध्ये कधी तुम्ही गेलात तर इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज नावाची एक संस्था आहे, शिक्षण संस्था आहे, आणि तिथे तुम्ही जरूर जा. भारताची फाळणी तिथे झाली. माउंटबॅटनची खुर्ची तिथे अजून ठेवलेली आहे. आणि त्या हॉलला तुम्हाला 2 दरवाजे दिसतील एकाच्या ऐवजी. म्हणजे एकाच हॉलमधून दुसऱ्या दरवाजात पण 2 दरवाजे आहेत. त्याचं कारण जिना असं म्हणला की ज्या दरवाजातून नेहरू येईल त्या दरवाजातून मी येणार नाही. आता कोण हिंदूंचे रक्षक आणि ते काय मला माहित नाही, पण ही जिनाची अट होती. चमत्कारिक आहेत खूप गोष्टी. अनेक गोष्टी अशा असतात की आपल्याला माहिती नसतात. माणसं अगदी लहान मुलासारखी पण भांडतात म्हणून असंच असतं ते. 55 कोटी गांधींचा एवढाच मुद्दा होता की स्वतंत्र झाल्यानंतरचा हा आपला पहिला आंतरराष्ट्रीय करार आहे आणि तो जर का आपण मोडला तर भारताचे जगभरात नाचक्की करार मोडणारा देश असा होईल. आणि म्हणून तुम्ही त्या उपोषण 55 कोटींसारखं नव्हतं, साठी नव्हतं. उपोषण सद्भावनेचं उपोषण होतं. पण आता आपल्याला सांगितलं गेलं की ते उपोषण 55 कोटी त्यांनी उपोषण केलं. काही तसा इतिहास नाही, भंपकगिरी आहे सगळी. गांधीचं उपोषण सद्भावनेसाठी. गांधींनी कोणत्या मागणीसाठी कधी उपोषण केलं नाही. मागणी करण्याची उपोषण नंतरच्या काळात आली. आणि उपोषण हेच एक शस्त्र आहे असंही खूप वेळा लक्षात. तसं नाहीये, ते सद्भावनेसाठी करायचे, कधी अस्पृश्यता जावी म्हणून करायचे, असं गांधींचे उपोषण. त्याचा काही एक संबंध नव्हता. त्याच्या कित्येक दिवस आधी कट झाला होता. 5-6 प्रयत्न करून झाले होते गांधींना मारण्याचे. ते सारख्याच त्याच लोकांनी केले होते, ज्यांची मी नावही घेऊ इच्छित नाही, त्यांनीच केले होते. आणि त्या 55 कोटीचा काही एक संबंध नव्हता. सरदार त्या दिवशी आले होते. ही गोष्ट खरी आहे की सरदार आणि नेहरूंमध्ये मतभेद झाले होते, होणारच. आणि सरदार म्हणाले होते की आता हे जवाहरला सांभाळू दे. ही सांगायला गांधीजींना गोळी घातली त्या दिवशी सरदार तिथे होते आणि ते सांगायला आलेले होते. आणि माउंटबॅटनने लिहिलंय की गांधींचं प्रेत पाहिल्यानंतर जवाहरलाल आणि सरदार इतके एकरूप झाले की पुढे कोणी त्यांना आयुष्यभर तोडू शकलं नाही. त्यांच्यापासून त्या बलिदानातून अनेक गोष्टी व्हायच्या होत्या. एका हिंदूंनी गांधींना मारलं, प्रार्थनेला जाण्याच्या आधी मारलं. निशस्त्र म्हाताऱ्यावर गोळ्या चालवल्या, जे हिंदू धर्मात मान्य नाही. नाव तर श्रीकृष्णाचं घेतात. श्रीकृष्णांनी धर्मयुद्ध कसं करायचं सांगितलं की समोरच्या हातात जे शस्त्र आहे त्याच शस्त्राने आपण युद्ध करायचं. याचा तर निशस्त्र होता हा म्हातारा, काय मागणार होता. पण त्या गोळ्या घुसल्या गांधींच्या शरीरात. त्याच्या मागे सत्ता आकांक्षा होती. हा माणूस जिवंत आहे तोपर्यंत या देशात धर्माचं राज्य आणता येत नाही. हे जिनालाही माहिती होतं आणि त्यांनाही माहिती होतं. दोन्ही पक्षांनाही माहिती होतं की हा माणूस अडथळा आहे धर्माच्या राजकारणात. हा धर्माला आपल्या जागेवर ठेवेल, हा अडथळा आहे त्यांना माहिती होतं. आणि म्हणून ती हत्या झाली. गांधींच्या हत्येनंतरचा भारत ही अजून एक विलक्षण स्टोरी आहे, त्याच्यावर कधीतरी पुन्हा बोललं पाहिजे. पण गांधींचे नेत्यांशी संबंध आणि या स्वातंत्र्य आंदोलनातलं जे संचित आहे ते आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही. ते संचित विलक्षण आहे. त्याच्यामध्ये एकमेकांशी आत्मीय संवाद आहेत, त्याच्यामध्ये एकमेकांशी अनेक गोष्टीत मतभेद आहेत. आणि ते लिहिण्याची पद्धत पण आहे. पत्र वाचायला सुरुवात केली ना, माय डिअर जवाहर असं लिहिलं तर समजायचं गांधीजी मूडमध्ये आहेत. नुसतंच डिअर जवाहर असं लिहिलं समजायचं थोडे नाराज. आणि नुसतं जवाहर असं लिहिलं समजायचं रागावले. आणि सगळे बाबासाहेबांचं असं ते सगळ्यांचं तेच, सरदार पटेलांचं तेच. सरदार पटेलांची पत्रात सुरुवात माय डिअर जवाहर अशीच आहे. कुठेच मतभेद नाही. असते तर एक माणूस गृहमंत्री एक मुख्य राहिला असतं का, एक पंतप्रधान राहिला असता का. मतभेद रंगवले जातात, दाखवले जातात कसे मतभेद होते. सुभाष बाबू आणि नेहरू हे काँग्रेसमधले सगळ्यात जवळचे सहकारी होते, कारण ते दोघेही समाजवादी होते. मानवभाऊंची मूळ विचारधारा त्यांची होती, ती समाजवाद, फेबिनियन समाजवाद थोडा वेगळा होता. ती मूळ विचारधारा होती.
आणि दोघांनी मिळून स्वातंत्र्याचा ठराव मांडलेला आहे, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. आणि त्याच्यावर गांधींनी उत्तर लिहिलं, आप अभी तयार नाही है. ते पत्र वाचण्यासारखं आहे की स्वातंत्र्य मिळवायला अजून तुम्ही लायकच नाही असं गांधी म्हणतात त्या पत्र. सुभाषबाबू आणि गांधी काँग्रेस म्हणून, अरे सुभाषबाबू काँग्रेसचे अध्यक्ष झाले आणि त्यानंतर दररोज स्वतःच्या कार्यकारिणीवरच टीका करायला लागली. आमची कार्यकारिणी भांडवलदार धारचेने. आता ते समाजवादी आहेत, मानवभाऊ कसे आमचे चळवळीत, समाजवाद्यांचं त्यांना माहिती आहे कसं असतं. स्वतःच्या माणसावर आपण जास्त टीका, असंच असतं ते. आणि रोज टीका करायला लागली. गांधीजी त्यांना म्हटले की तुमची कार्यकारिणी तुम्ही निवडा, एवढाच मुद्दा. आणि मतभेदाचा एकच मुद्दा होता, फक्त तेवढं बोलणार आणि थांबणार. झाली का वेळ होऊन गेली का मारुती? 5 मिनिटं बोलतो. मतभेदाचा मुद्दा काय होता? सुभाषबाबूंना असं वाटत होतं की आता हीच वेळ आहे, इंग्रज अडचणीत आहेत, दुसरं महायुद्ध सुरू झालंय आणि हिटलर आणि मुसोलिनीची मदत घेऊन आपण इंग्रजांना हाकललं पाहिजे, असा सुभाषबाबूंचा मुद्दा होता. ते जपानला जात होते इकडे. सुभाषबाबू हा अत्यंत महान देशभक्त आहे. सुभाषबाबूंसारखा देशभक्त दाखवता येत नाही. नेहरूंनी एका पत्रात म्हणले की सुभाषबाबू तुमच्यासारखा देशभक्त दाखवता येणार नाही, पण तुम्ही फार उतावळे आहात, असं त्यांनी म्हटलं. आणि गांधी, नेहरू आणि पटेल म्हणत होते की जे स्वातंत्र्य हुकुमशाहीच्या जीवावर आहे तिथे लोकशाही टिकणार नाही, तिथे हुकुमशाहीच नांदणार. स्टॅलिनांची मदत घेणं. मुसोलिनीची बायको डबा घेऊन आली होती नेहरूंना, त्यांनी तिला भेटायचं नाकारलं. विमानतळावर डबा घेऊन आली होती जेवणाचा. डिप्लोमसी त्यावेळेला होती ती, डिनर डिप्लोमसी. नेहरूंनी ते नाकारलं. मतभेदाचा मुद्दा केवळ एवढा, बाकी मतभेद कुठेही नाही. सुभाषबाबूंनी काँग्रेस सोडण्या वगैरे घटना घडल्या. सुभाषबाबू कम्युनिस्टच होते. आता जरा लोकांना काहीतरी वेगळे वाटू शकतात काही दिवसांनी, तिसरे किंवा चौथे वाटू शकतात, तर थोडं धोकादायक आहे सगळं. पण सुभाषबाबू कम्युनिस्ट होते. आणि गांधीजींना राष्ट्रपिता ही पदवी सुभाषबाबूंनी दिली. आणि इथून भांडण झाल्यानंतर काँग्रेसमध्ये जेव्हा सुभाषबाबू परदेशात गेले तेव्हा त्यांना तिथे विचारलं की ते गांधीजींचं आणि तुमचं भांडण त्याबद्दल काय सांगाल. त्यावर सुभाषबाबू म्हणाले की आमच्या भारतीय संस्कृतीत बाप लेकाचं भांडण सार्वजनिक करत नाहीत, हे सुभाषबाबू. ही ती काँग्रेस आहे, हे ते नेते, हे ते स्वातंत्र्य युद्ध आहे, हा तो भारत आहे. आणि ह्या भारतातली अद्भुत घटना, राज्यघटनेची निर्मिती, ती या कालखंडातली आहे. ती अशा नेत्यांच्या अंगाखांद्यावर बसून आलेली राज्यघटना. आणि आजचा जो संघर्ष आमचा, मानवभाऊंचा, मारुती भाऊंचा, दुसरं काही कारण नाही. आमचे कोणाचे धुरे शेजारी नाहीत. आमच्या विरोधकांचे ना आमचे धुरे शेजारी, वैचारिक विरोधकांचे. आम्ही कोणालाही शत्रू समजत नाही, आम्ही विरोधक समजतो. आमचे धुरे शेजारी नाहीत. पण फक्त प्रश्न एवढा आहे की आपल्याला कोणाच्या स्वप्नातला भारत पाहिजे. आम्हाला तो शिवाजी महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी, नेहरू, पटेल यांच्या स्वप्नातला भारत पाहिजे. आणि तुम्हाला भलत्याच लोकांच्या स्वप्नातला पाहिजे. एवढाच मतभेदाचा मुद्दा आहे. बाकी सगळे भारतीय एक आहोत आणि एक राहू. मारुती भाऊ म्हणले बरोबर आहे, मी सरकारवर टीका करतो, माझं कामच आहे. आणि मी पहिलेही करत होतो, आजच करतो असं नाही. आम्ही एकत्र टीका केलेल्या आहेत सरकारवर. हे आम्ही सगळे लढ्यातले साथीदार आहोत. मानवभाऊ झाले, मारुती भाऊ झाले. आम्ही काय आज नाही उभे. 25 वर्ष माझं तर त्यांचं तर जास्त झाली माझ्यापेक्षा. आमचे वैचारिक विरोध चालू राहतील. आम्ही सरकारला प्रश्न विचारू. आम्ही हा देश गांधी, पटेल, नेहरूंच्या, आंबेडकरांच्या मार्गावर ठेवा म्हणू. पण दुर्दैवाने जर उद्या युद्ध सुरू झालं तर आम्ही सरकारच्याच पाठीशी राहू. तीच आमची संस्कृती आहे. राहुल गांधींनी सुद्धा जाऊन सरकारला पाठिंबा दिला. या देशातला विरोधी पक्ष अत्यंत मॅच्युअर्ड आहे, अत्यंत परिपक्व विरोधी पक्ष आहे, जो आता सरकारच्या मागे उभा आहे. आणि ते आपणही राहू. जर युद्धाची परिस्थिती आली, न येऊ. जगात शांतता नांदो, जगात युद्ध न हो. जग हा युद्धाची नाही, बुद्धाचीच भूमी बनव. पण जर का चुकून काही सुरू झालं तर आपली भूमिका भारतीय म्हणूनच आहे. आपण तिथं विचारधारा किंवा जातपात, धर्मपंथ, पक्षीय भेद असं काही नाही आहे, ते राहूच. पण ती जी संस्कृती आहे, तो DNA आपला गांधींचा आणि बाबासाहेबांचा, हे मला सांगायचं आहे. आणि देण काय या माणसांची, तर ती देणे की जो सहिष्णू भारत एक उभा आहे जगात. आणि ज्या प्रकारे भारत पुढे गेला, आपल्याच बरोबर पाकिस्तानची निर्मिती झाली. आपला त्यांचा स्वातंत्र्य दिन एक आहे. पण इथे नेहरूंनी 39 संस्था काढल्या CSIRच्या, वैज्ञानिक संशोधन करणाऱ्या. इथे भाभा झाले, इथे
CV रमन झाले. स्वातंत्र्यानंतर काय काय घडलं इस्रोपर्यंत, इस्रोच्या स्थापनेपासून, हे ती व्हिजन आहे. ही ती आपल्या राज्यघटनेची कमाई आहे की ती वैज्ञानिक दृष्टिकोन देते आणि विज्ञानाचा प्रसार होतो. ती आपली धरोहर आहे. प्रसंग येतील आणि जातील, युद्ध होतील जातील, सत्तेवरचे लोक येतील आणि जातील, पण भारतीय म्हणून आपण काय, हा जो मुद्दा आहे त्याचं उत्तर आपल्याला गांधी, आंबेडकर आणि सगळ्या राष्ट्रीय नेत्यांनी दिलेलं आहे. आपल्याला फार काही करायची गरज नाही. आजकाल मानुभाव व्हिजन डॉक्युमेंट येते. तुमची चिंचवडला नगरसेवक पदाला उभा राहणारा माणूस मारुती होते, त्याच्याकडे 100 वर्षाचं व्हिजन असतं. हे नेते तयार झाले एक एक, गंमत वाटते मला. हा माणूस होता, याच्याकडे काही व्हिजन नव्हतं. गांधींना विचारलं, स्वातंत्र्य मिळालंय, आता तुमच्याकडे ना शासक आहेत ना प्रशासक आहेत ना काही आहेत, तुम्ही कसं जाणणार? गांधींनी सोपं उत्तर दिलं. ते म्हणले, मला अंधारात फार लांबचं दिसत नाही. गांधी यावेळेसचे नेते नव्हते त्यावेळेसचे, पण कंदिलाच्या उजेडात एक पाऊल कुठे टाकायचं ते मी पाहतो आणि ते मी पाऊल नक्की टाकतो. आणि या भारताने 75 वर्षाचा उद्धार होतो नेहमी. या भारताने 75 वर्ष ती पावलं टाकली म्हणून आज हा भारत उभा आहे. हा भारत कसा राहणार एवढाच आमच्या समोरचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुम्हाला शोधायचं आहे. त्याचं उत्तर आम्ही घसे पडून सांगितलेलं आहे. ते कसं हे तुम्हाला शोधायचं. इथे अनेक चांगले चांगले, मला अशोकराव वानखेडेंचं नाव दिसतं, टायगर, हेमंत देसाई, त्यांचं टायगर हे नाव खरंच शोधतं त्यांना. आमचे मित्र नितीन बानगुडे पण येणार आहेत. फार चांगली प्रबोधनाची मालिका इथे सुरू राहणार. शेवटी गांधींच्या, शिवरायांच्या, बाबासाहेबांच्या, महात्मा फुलेंच्या स्वप्नातला भारत हे या व्याख्यानमालेचं उद्दिष्ट राहील, याच्याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही. मी या व्याख्यानमालेला शुभेच्छा देतो. मी असतोच, तुमच्याबरोबरच असतो, मी काही वेगळा नाही, मी इथेच असतो. आणि मी अशी आशा करतो की हा ज्ञानयज्ञ पुढच्या अनेक वर्ष चालू राहील. त्यासाठी आमच्या मारुती भाऊंना, मानव भाऊंना उत्तम आरोग्य मिळेल, उत्तम त्यांचं आयुष्य आनंददायी होईल आणि ते सगळे हा आनंद तुमच्या माझ्यासोबत लुटत राहतील, याच्याबद्दल मला विश्वास वाटतो. या व्याख्यानमालेला शुभेच्छा देऊन मी थांबतो. धन्यवाद.